Namaskar, I am Devyani Vasantrao Nikam, Assistant Professor of Sri Omkarnath Malpani Law College. Today we are going to discuss right of private defense enshrined in section 34 to 44 of Bharatiya Nyaya Sanhita, which is enshrined in chapter 3, that is general exception. Actually, it is a duty of the state to protect each and every individual or each and every person, but it is not possible for the state to see the each and every person's activity. That is why right of private defense is given to the citizens as well as the persons. Nothing is an offense which is done by the person in the exercise of right of private defense. म्हणजे हा अधिकार असा आहे की जो आपल्याला स्वसंरक्षणाचा अधिकार प्रदान करतो. सेक्शन 34 नुसार एखाद्या व्यक्तीने केलेला गुन्हा हा गुन्हा असेल तरी तो गुन्हा मानला जाणार नाही जर तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्ससाठी केलेला असेल, स्वतःच्या संरक्षणासाठी केलेला असेल तर गुन्हा केलेला असूनही तो गुन्हा मानला जाणार नाही. सेक्शन 35 deals with right of private defense of body and of property. Every person has right subject to restriction contained in section 37 to defend a his own body and the body of any other person against any offense affecting human body. मीन्स हा जो आपल्याला अधिकार दिलेला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं संरक्षण करायचा अधिकार आहे ॲज वेल ॲज दुसऱ्या व्यक्तीचा पण संरक्षण करायचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. काही रिस्ट्रिक्शन्स आहे, काही लिमिटेशन आहे. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा अधिकार ॲब्सोल्यूट नाही, काही रिस्ट्रिक्शन्स आहे, काही लिमिटेशन्स दिलेले ते सेक्शन 37 मध्ये आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघणारच आहोत. तर हा जो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे इट वी हॅव राईट टू प्रोटेक्ट आवर बॉडी ॲज वेल ॲज अदर पर्सन्स बॉडी ऑल्सो. Part B of section 35 speaks about the property. We have right to protect our property whether movable or immovable of himself or any other person. म्हणजे आपण आपल्या प्रॉपर्टीचं संरक्षण करू शकतो, ती मुव्हेबल नेचरची असेल किंवा इमूव्हेबल नेचरची असेल तर आपल्या प्रॉपर्टी बरोबर आपण दुसऱ्या व्यक्तीच्या पण प्रॉपर्टीचं संरक्षण करू शकतो. which is affected through theft, robbery, mischief और क्रिमिनल ट्रेसपास. म्हणजे कोणी चोरी करून आपली मालमत्ता आपली किंवा दुसऱ्याची मालमत्ता घेऊन जात असेल किंवा रॉबरी थ्रू घेऊन जात असेल, मिसशिप किंवा क्रिमिनल ट्रेसपास थ्रू घेऊन जात असेल तर आपल्याला त्या प्रॉपर्टीचं संरक्षण करायचा अधिकार आहे. म्हणून आपण नेहमी बघत असतो जर एखादा चोर एखाद्या महिलेची पर्स घेऊन पळत असेल तर अख्खं गाव तिच्या मागे पळत असतं, कारण हा अधिकार आपल्याला सेक्शन 35 ने दिलेला आहे. आपण आपल्याही प्रॉपर्टीचं संरक्षण करू शकतो किंवा दुसऱ्या व्यक्तीच्याही प्रॉपर्टीचं संरक्षण करू शकतो. नाउ सेक्शन 36 that is right of private defense against act of person of unsound mind and etc. म्हणजे हा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे ॲक्च्युली राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी एक्झिस्ट अगेन्स्ट ऑल अटॅकर्स. इट एक्झिस्ट अगेन्स्ट all attackers including the following kind of persons. For example, मायनर पर्सन असेल तर त्याच्यावर कुठलीच क्रिमिनल लायबिलिटी टाकलेली नाही. मायनर पर्सनने केलेला गुन्हा हा गुन्हा ठरत नाही, पण हा राईट आपल्याला प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार आपल्याला मायनर पर्सनच्या विरोधात पण अवेलेबल आहे. अगेन द सेकंड नंबर ऑफ पर्सन इज पर्सन हॅव्हिंग नो मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग. म्हणजे असा व्यक्ती की ज्याचं मॅच्युरिटी लेवल कमी आहे, ज्याचं वय 50 आहे पण त्याचं मानसिक वय 12च वर्ष आहे, असा जरी लो मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग असलेला व्यक्ती असेल तरी त्याच्या विरोधात आपल्याला हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अवेलेबल आहे. द थर्ड काइंड ऑफ पर्सन इज अनसाउंड माइंड पर्सन. तर आपल्याला माहितीच आहे की अनसाउंड माइंड पर्सन असा व्यक्ती की ज्याच्या कुठलीच त्याला काय करतोय तेच कळत नसतं, म्हणून त्याच्यावर कुठलीच प्रकारची क्रिमिनल लायबिलिटी टाकलेली नाही, पण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स त्याच्या विरोधात पण प्रत्येक व्यक्तीला अवेलेबल आहे. द फोर्थ कॅटेगरी इन दिस कॅटेगरी ऑफ पर्सन इज इंटॉक्झिकेटेड पर्सन. तो व्यक्ती नशेत असेल तरी त्या व्यक्तीच्या विरोधात आपल्याला अधिकार आहे. आणि पुढचं जे आहे ते पर्सन ॲक्टिंग अंडर मिसकन्सेप्शन. म्हणजे एखादा व्यक्ती गैरसमजामधून आपल्याशी वागत असेल, त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तो आपल्याला दुसरंच कोणीतरी समजत असेल तरी पण हा अधिकार आपल्याला त्याच्या विरोधात अवेलेबल आहे. म्हणून राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा जो काही आपला अधिकार आहे हा आपल्याला सगळ्या अटॅकर्सच्या विरोधात, मग त्या लोकांचा मेन्सरिया आहे का नाही, ते कुठल्या भावनेतून वागताय, याच्या पलीकडे जाऊन हा आपल्याला अधिकार अवेलेबल आहे. So every person has the same right of private defense against that act
विच ही वूड हॅव इफ द ॲक्ट वेअर दॅट ऑफेन्स. म्हणजे हा अधिकार जो आपल्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात आहे. प्रत्येक व्यक्ती जो मग मायनर असेल किंवा कमी मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग असेल किंवा अनसाऊंड माइंड असेल, इंटॉक्झिकेटेड असेल किंवा तो कुठल्या तरी मिसकन्सेप्शनने वागत असेल, तरी हा अधिकार आपल्याला त्याच्या विरोधात अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, झेड who is an unsound mind person attempts to kill A. Z is guilty of no offense, but A has the same right of private defense which he would have if Z were sane. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये Z हा जो व्यक्ती आहे अनसाउंड माइंड पर्सन आहे आणि तो A ला मारण्याचा प्रयत्न करतोय. मग आता Z बिंग अ अनसाउंड माइंड पर्सन त्याच्यावर कुठलीच क्रिमिनल लायबिलिटी नाही. त्याने आपल्याला मारलं काय आणि आपल्याला मारून टाकलं काय, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा गुन्हा त्याच्यावर क्रिमिनल लायबिलिटी इम्पोज केली जाणार नाही बिकॉज ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड. बट एला हा अधिकार आहे की तो त्याच्या विरोधात पण तो वापरू शकतो, कारण सेक्शन 36 मध्ये म्हटलं की हा अधिकार जो आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा हा आपल्याला सगळ्या अटॅकरच्या विरोधात अवेलेबल आहे. Now section 37, acts against which there is no right of private defense. सेक्शन 37 मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहे, लिमिटेशन्स दिलेले आहे. जसं मी आधी सांगितलं की हा अधिकार ॲब्सोल्यूट नाही, ह्या अधिकाराला रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहे. कधी कधी हा अधिकार आपल्याला अवेलेबल नाही. सो देअर इज नो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स नंबर 1 अगेन्स्ट द ॲक्ट ऑफ पब्लिक सर्वंट. This right is not available against public servant who is doing his public duty, who is acting under the color of his office. We do not have this right against public servant. But this this restriction is also having exception that when there is reasonable apprehension of death or reasonable apprehension of grievous hurt, at that time though that person is a public servant, we can exercise our right of private defense. म्हणजेच जो पब्लिक सर्वंट आहे आणि जो त्याची पब्लिक ड्युटी करतो आहे किंवा तो त्याचं जे काही ऑफिशियल काम आहे ते करत असेल तर आपल्याला पब्लिक सर्वंटच्या विरोधात हा अधिकार अवेलेबल नाही. पण पब्लिक सर्वंट दो ही इज एक्झॅगरेटिंग हिज पॉवर्स, जर पब्लिक सर्वंट जो त्याचं काम करत आहे तो थोडासा जस्टिफिकेशनच्या पलीकडे करत आहे किंवा जे त्याचं करण्याचं नाही तो त्याच्यापेक्षा जास्त करत असेल तरी पण आपल्याला हा अधिकार अवेलेबल नाही. बट इफ देर इज ॲप्रिहेन्शन ऑफ डेथ ऑर ॲप्रिहेन्शन ऑफ ग्रीवियस हर्ट, पण जर आपल्याला रिजनेबल ॲप्रिहेन्शन आहे की आपल्याला ग्रीवियस हर्ट होऊ शकतं किंवा आपला मृत्यू होऊ शकतो, अशी जर का भीती निर्माण केली असेल तर मग पब्लिक सर्वंटच्या विरोधात पण हा आपल्याला राईट अवेलेबल आहे. सेकंड कॅटेगरी, कोणाच्या विरोधात हा राईट आपल्याला अवेलेबल नाही, तर हा राईट आपल्याला अशा लोकांच्या विरोधात अवेलेबल नाही हु आर ॲक्टिंग अंडर द अथॉरिटी और हु आर ॲक्टिंग अंडर द डायरेक्शन ऑफ पब्लिक सर्वंट. म्हणजे असे लोक जे पब्लिक सर्वंटच्या डायरेक्शनमध्ये कामं करतात आहे, असे लोक जे पब्लिक सर्वंटच्या अथॉरिटीमध्ये कामं करतात आहे, दो दे आर ऑल्सो एक्झॅगरेटिंग देअर पॉवर्स, हा अधिकार आपल्याला त्या लोकांच्या विरोधात पण अवेलेबल नाही एक्सेप्ट रिजनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ हर्ट, डेथ और ग्रीवियस हर्ट इज देअर. जर आपल्याला मृत्यू होईल किंवा आपल्याला ग्रीवियस हर्ट होईल अशी जर शक्यता असेल तर मग जे लोक हे पब्लिक सर्वंटच्या डायरेक्शनमध्ये कामं करत आहे त्यांच्या विरोधात पण हा आपल्याला अधिकार अवेलेबल आहे. ह्या रिस्ट्रिक्शनमध्ये 3 नंबरचं रिस्ट्रिक्शन आहे, वेन देर इज रिजनेबल टाईम टू रिकोर्स पब्लिक अथॉरिटी. आपल्याला जर पोलिसांना बोलवायला, पब्लिक अथॉरिटीला कॉल आउट करायला जर आपल्याला इनफ टाईम आहे, रिजनेबल टाईम आहे, तर आपण पोलिसांना न बोलवता आपण हा अधिकार एक्झरसाइज करत असू तर तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मानला जाणार नाही. म्हणजे असंच एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर एक दिवशी दुपारी तुम्हाला एक बातमी कळते की उद्या तुमच्या विरोधात 4 लोक येऊन तुमच्यावर हमला करणार आहेत. आता आज दुपारीच आपल्याला हे कळलं की उद्या ते 10 वाजता आपल्या शेतात येऊन आपल्याला मारहाण करणार आहे, तर आपल्याकडे पोलिसांना कळवायला इनफ वेळ आहे. आजची दुपार नंतर ते दुसऱ्या दिवशी येणार आहे, पण आपण काय केलं, जर त्यांना आपण काही पब्लिक अथॉरिटीला कॉल आउट नाही केलं पण दुसऱ्या दिवशी आपण एक खूप मोठी गँग घरी बोलवून ठेवली आणि जेव्हा 10 वाजता ते लोक आपल्या शेतात आले किंवा आपल्याला मारायचा प्रयत्न करायला लागले तेव्हा आपण त्यांना मारहाण केली आणि आपण म्हणतो की वी आर एक्झरसाइजिंग अवर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मानला जाणार नाही बिकॉज वी हॅव रिजनेबल टाईम, वी हॅव सफिशियंट टाईम टू कॉल आउट द पब्लिक अथॉरिटी. अशा वेळेसही आपल्याला हा अधिकार अवेलेबल नसणार आहे. अँड द फोर्थ रिस्ट्रिक्शन इन दिस रिगार्ड इज द क्वांटम ऑफ हार्म. क्वांटम ऑफ हार्म दॅट
may be caused shall in no case be in excess of harm that may be necessary for the purpose of defense. आपल्याला संरक्षण करण्यासाठी जितकं हार्म करणं गरजेचं आहे, जितकं क्वांटम ऑफ हार्म करणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त करू शकत नाही. जर आपण एखाद्या व्यक्तीला तो साधा आपल्या अंगावर धावून आला आणि आपण त्याचा हातपायच तोडत असू किंवा आपण एकदा तो खाली पडला तर आपली रिस्क संपलेली असते, पण आपण तो मला हाऊ डेअर यू टू किल मी, हाऊ डेअर यू टू अटॅक मी, अशा आपण भावनेतून जर त्याला मारत सुटलो आणि इतकं मारलं की त्याला अर्धमेलं करून टाकलं असेल, तो हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्झरसाइज केला असं म्हटलं जाणार नाही. बिकॉज क्वांटम ऑफ हार्म जितकं गरजेचं, ज्या क्षणी तो खाली पडला त्या क्षणी आपला जो रिस्क होती ती संपलेली होती, भीती संपलेली होती दॅट टाईम. पण आपण त्याला नंतर वरून मारत असू. म्हणजे सपोज एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एक व्यक्ती आपल्याकडे आला आपल्याला अटॅक करायला आणि आपण त्याला आपल्या एखाद्या रूममध्ये कोंडून ठेवलं. ज्यावेळेस आपण दार बंद करून घेतो त्यावेळेसच आपली ती भीती संपलेली असते. मग आपण आपले 4 मित्र बोलवतो, दार उघडतो आणि त्याला एवढं मारतो आणि परत आपण म्हणतो की आय एम एक्झरसाइजिंग माय राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तो डिफेन्स मानला जाणार नाही. किंवा ज्या क्षणी आपण त्याला बंद केलं त्या क्षणी किंवा जितकं त्याला मारणं रिस्क मॉडरेट होतं तेवढंच ते गरजेचं मानलं जाईल. हे एक्सेस हार्म वुड नॉट काउंट ॲज अ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. नाउ सेक्शन 38 मध्ये दिलेलं आहे की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी एक्सटेंड्स टू कॉझिंग डेथ. मीन्स वी कॅन टेक द लाईफ ऑफ दॅट असायलंट, द पर्सन who is attacking on us, we can kill him. So right of private defense of body extends to the voluntarily causing of death or other harm to the assailant if the offense is committed each occasions as given. आता जे खाली जे 7 प्रकारचे ऑकेजन्स दिलेले आहे त्या ऑकेजनमध्ये जर एखाद्या व्यक्तीवर अटॅक होत असेल तर ॲट दॅट टाईम while exercising right of private defense he can take the life of that attacker or assailant. The first is where there is reasonable cause of apprehension that death will otherwise be consequence of such a assault. म्हणजे येणारा अटॅक एवढा जोरात आहे किंवा जो व्यक्ती आपल्या अंगावर धावून आलेला आहे तो तिथे आपल्याला रिजनेबल ॲप्रिहेन्शन आहे की आपला मृत्यू होऊ शकतो. मीन्स ही इज हॅव्हिंग शार्प वेपन इन हिज हँड और ही इज असा तो अटॅक करतो आहे की जेणेकरून आपला मृत्यू होण्याची शक्यता असेल. हे ॲप्रिहेन्शन हे रिजनेबल असलं पाहिजे. असे विनाकारण आपल्याला भास होत असतील तर तो रिजनेबल ॲप्रिहेन्शन मानला जाणार नाही. ते कुठेतरी ऑथेंटिकेट कारण असलं पाहिजे की आपली मृत्यू होऊ शकला असता, म्हणून व्हाईल एक्झरसाइजिंग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आपण त्याला मारून टाकू शकतो किंवा त्याचा जीव पण घेऊ शकतो. सेकंड, देर इज रिजनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ ग्रीवियस हर्ट. असा अटॅक समोरचा करतोय की जेणेकरून आपल्याला ग्रीवियस हर्ट होऊ शकतो. तर ग्रीवियस हर्टच्या डेफिनेशनमध्ये एखादा कान निकामी होणे, एखादा डोळा निकामी होणे, डिसलोकेशन ऑफ फेस, डिसलोकेशन ऑफ टूथ, असे वेगवेगळे प्रकारचे हर्ट हे ग्रीवियस हर्टच्या डेफिनेशनमध्ये येतात. तर अशा प्रकारचा आपल्यावर अटॅक होतोय की जेणेकरून वी हॅव रिजनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ ग्रीवियस हर्ट. ॲट दॅट टाईम वी कॅन एक्झरसाइज अवर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स causing the death of that attacker. The third reason or the third occasion where we can take the life of that attacker is with the intention of committing rape. तो रेप करण्याच्या उद्देशाने आलेला असेल तर त्याचा जीव घेतला तरी हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मानला जाईल. द फोर्थ ऑकेजन with the intention of gratifying unnatural lust. Fifth one is assault with the intention of kidnapping or abduction. किडनॅपिंग किंवा अबडक्शनच्या उद्देशाने आलेला जर तो व्यक्ती असेल तर अशा वेळेस आपण त्याची डेथ झाली तरी चालेल, तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मानला जाईल. अँड द सिक्स ऑकेजन इन दिस रिगार्ड इज विथ द इंटेन्शन ऑफ रॉंगफुली कन्फाइंग अ पर्सन वेअर वी आर अनेबल टू रिक्वेस्ट द पब्लिक अथॉरिटी फॉर अवर रिलीज. अशा ठिकाणी तो आपल्याला रॉंगफुल कन्फाइनमेंट करायचा प्रयत्न करतोय. आता रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणजे एका सर्कमस्क्राईब एरियामध्ये आपल्याला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणून आपण कुठल्याही पब्लिक अथॉरिटीला कॉल करू शकणार नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा आपण आपली सुटका करून घेऊ शकणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला रॉंगफुली कन्फाईन करण्याचा जर तो व्यक्ती प्रयत्न करत असेल, तसा हल्ला त्याने आपल्यावर केला असेल तर ॲट दॅट time we can take the life of that person. आणि 7 नंबरचं द ॲक्ट ऑफ थ्रोईंग
or the act of administering acid or attempt to throw or administer acid may reasonably cause the apprehension that grievous hurt would otherwise be the consequence of such an act. असं जर कोणी ॲसिड फेकत असेल किंवा ॲसिड पाजण्याचा प्रयत्न करत असेल किंवा असा प्रयत्नही करत असेल किंवा ॲक्च्युली करत असेल तर अशा वेळेसही आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्झरसाइज करू शकतो आणि त्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतो. सो देअर आर 7 काइंड ऑफ ऑकेजन्स in which we can take the life of that assailant. The next section in this regard is section number 39, when the right extend to causing harm other than death. डेथ साठीचे जे काही कॉजेस होते, जे काही ऑकेजन्स होते ते आपण लास्ट प्रिसाइडिंग सेक्शनमध्ये बघितलं, प्रिसिडिंग सेक्शनमध्ये बघितलं. नाऊ सेक्शन 39 वेअर द ऑफेन्स बी नॉट ॲट एनी ऑफ द डिस्क्रिप्शन इन स्पेसिफाईड इन सेक्शन 37. सो सेक्शन 39 मध्ये वेन द राईट एक्सटेंड टू कॉझिंग हार्म अदर दॅन डेथ. When the offense be not at any of the description specified in section 37. 37 मध्ये restrictions दिलेले आहे. The right of private defense of the body does extend to the voluntarily causing to the assailant any harm other than death. डेथ साठीचे जे काही ऑकेजन्स आहे आपण ते सेक्शन 38 मध्ये बघितलेले आहे. ते सोडून जर आपल्यावर असा हल्ला होत असेल की तो हल्ला त्यासाठी आपण जर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स वापरत असू तर आपण त्या व्यक्तीला मारून टाकू नाही शकत किंवा त्याचा जीव नाही घेऊ शकत. वी कॅन मेक हिम हार्म, आपण त्याला इंजुरी करू शकतो बट नॉट टेक द लाईफ ऑफ दॅट पर्सन. अँड द सेक्शन 40 स्पीक्स अबाउट कमेन्समेंट्स अँड कंटिन्युअस ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी. हा अधिकार कधी सुरू होतो आणि किती काळ चालतो तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी कमेन्स ॲज सून ॲज अ रिझनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ डेंजर टू द बॉडी अरायझेस. ज्यावेळेस हा अधिकाराला सुरुवात होते, ज्यावेळेस आपल्याला रिझनेबल ॲप्रिहेन्शन होतं की आपल्या बॉडीला धोका निर्माण झालेला आहे, तिथे त्या अधिकार आपल्याला सुरुवात होते. अँड इट कमिट्स द ऑफेन्स मे नॉट हॅव बीन कमिटेड and it continues as long as such a apprehension of danger body continues. आता तो व्यक्ती आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला पण कोणी लोक जमा झाले आणि तो पळून जात असेल तर ज्या क्षणी तो पळायला लागेल त्या क्षणी आपला अधिकार संपलेला असेल. हा कधीपर्यंत कंटिन्यू होईल जोपर्यंत आपल्याला ॲप्रिहेन्शन आहे, जोपर्यंत आपल्याला रिझनेबल ॲप्रिहेन्शन ऑफ डेंजर टू अवर बॉडी आहे तोपर्यंतच हा अधिकार आपल्याला आहे. ज्या क्षणी तो गिवअप करेल किंवा ज्या क्षणी तो पकडला जाईल, लोक त्याला पकडतील किंवा तो पळून जाईल त्या क्षणी हा अधिकार आपला संपलेला असेल. थँक्यू.